वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरण प्रकल्पात केवळ 6.5% जलसाठा उपलब्ध असल्यानं आता वाशिमकरांना जलसंकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जून महिना कोरडा गेल्यानं अद्यापही एकबुर्जी प्रकल्पात जलसाठा न वाढल्यामुळे वाशिमकरांच्या चिंतेत अधिकची वाढ झाल्याचे चित्र आहे। एकबुर्जी प्रकल्पावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरण प्रकल्पात केवळ 6.5% जलसाठा उपलब्ध आहे। जून महिना संपत आलेला आहे, मात्र अद्यापही या धरण परिक्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्याने या जलसाठ्यामध्ये कुठलीच वाढ न झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय। आधीच वाशिम शहरवासियांना 8 ते 10 दिवस आड पाणी पुरवठा होतो, मात्र जून महिना कोरडा गेल्याने जुलै महिन्यात कसा पाऊस बरसतो त्यावर आता येणाऱ्या काळात पाणी पुरवठ्याची वेळ ठरणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर 10 ते 15 दिवस आड हे पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे। जलसाठा या एकबुर्जी धरणातला प्रशासनाने फक्त पिण्यासाठी राखीव ठेवलेला असल्याने शेतकऱ्याच्याही चिंतेत वाढ झाल्याचं चित्र आहे। एकूणच जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षीला याच तारखेला जलसाठा 25% गेला होता, कारण की त्या गेल्या वर्षीला दमदार पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली होती। मात्र या वर्षीला कुठल्याच प्रकारची वाढ न झाल्याने वाशिमकरांच्या चिंतेत अधिकची वाढ झालेली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे आता वाशिम शहरवासियांना पण काटकसरीने पाणी वापरणं आता गरजेचं झालेलं आहे, कारण की एल निनोचं संकट वाशिमकरांच्यावरही घोंगावताना दिसतंय। अख्ख्या महाराष्ट्रावर असलेलं हे एल निनोचं संकट आता वाशिमकरांवर अधिक गडद होताना दिसतंय। येत्या काळात पाणी बचतीशिवाय पर्याय नसल्याचंही चित्र आता पाहायला मिळतंय। एकूण जर पाहायला गेलं तर येणारा मान्सून कसा बरसतो आणि त्यावरच आता वाशिमकरांची पाण्याची तहान भागवली जाणार आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।